डबल डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन आपल्या सोबत आहे. हर्षवर्धन, काय सांगायचंय, आज हा मोठा दिवस आहे तुझ्यासाठी. खरं तर मी 2019-20ला महाराष्ट्र केसरी झालो होतो. माझं स्वप्न पूर्ण झालं होतं, पण मी अशा परिस्थितीतून आलोय. मला एक सरकारकडून गरज होती शासकीय नोकरीची. ती नोकरी शासनाने मला दिली नाही. कमीत कमी मी 1 ते 1.5 वर्ष दादा भुसे असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांना भेटलेलो. माझ्याकडे फोटो पण आहे, लेटर पण आहे, पण मला नोकरी दिली नाही. मला खंत नव्हती. मी परत आज हिमतीनं डबल महाराष्ट्र केसरी होऊन दाखवलं आणि एवढं मोठं बक्षीस जिंकलं. मला आता नोकरीची गरज. बरं, ऐक 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 तू आज तू म्हणतो यापुढे कुस्ती खेळणार नाही. का खेळणार नाही तू? मला दुःख होतं की मला संपल्यामध्ये जमा केलं होतं, पैलवान नाही म्हणून जमा केलं होतं काही लोकांनी. मी आज काका पवारांच्या तालमीसाठी मी हिमतीने करून दाखवलं आणि आज खुशीमध्ये मी आज माझ्या मॅचच्या कुस्तीची रिटायरमेंट घेतली. पण आज लढत कशी झाली? एकच होता महेंद्र गायकवाडला मी लहान भाऊ मानतो, माझा लहान भाऊ, पण लढत काटा केली काटा. भारतात जर महाराष्ट्र केसरी डबल महाराष्ट्र केसरी या ठिकाणी हर्षवर्धन सदगीर जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने ही लढत झाली त्याच्या मनात बऱ्यापैकी खंत आहे. दुसऱ्यांदा तो महाराष्ट्र केसरी होतोय, पण यापुढं मी कुस्ती करणार नाही असं देखील तो या ठिकाणी म्हणतोय. मात्र आनंद आहे आणि दाखवून दिलेला आहे की कशा पद्धतीने खेळ आहे. एकच तालमीतील हे दोन्ही मल्ल या ठिकाणी होते आणि हर्षवर्धन सदगीर यांनी यावेळेसची महाराष्ट्र केसरी जिंकलेली आहे. कॅमेरामॅन अमोल गवळेसह मी मिकी घई, एबीपी माझा पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.